नमस्कार, आपण पाहतात आर के न्यूज. आर के न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपण आहोत हेरे मतदारसंघामध्ये आणि तुडिये गणामध्ये. तुडिये जिल्हा परिषदेच्या उमेदवार, भाजपच्या उमेदवार, अधिकृत उमेदवार आमच्यासोबत आहेत, स्वरा सचिन बल्लाळ, आणि आम्ही त्यांच्याकडून सध्याची परिस्थिती जाणून घेऊयात. नमस्कार मॅडम. नमस्कार, मी स्वरा सचिन बल्लाळ. आज आपल्या हेरे जिल्हा परिषद गटातून आपण निवडणूक लढवत आहात. भाजपच्या अधिकृत तिकिटावर अधिकृत उमेदवारी तुम्हाला मिळालेली आहे आणि आत्ताचा प्रचार जो आहे तो प्रचार अंतिम टप्प्यामध्ये आहे. आणि अंतिम टप्प्यामध्ये आपण प्रचार करत असताना बऱ्याचशा गोष्टींचा उलगडा होत जातो आणि त्या दृष्टिकोनातून तुम्ही आता प्रचार जो करत आहात त्या प्रचार करत असताना तुम्हाला कोणकोणत्या अडीअडचणी किंवा लोकांचा आता प्रतिसाद कसा मिळत आहे याविषयी आम्हाला जाणून घ्यायचं आहे. नमस्कार, मी सर्वप्रथम सांगू इच्छितो की मी माजी जिल्हा परिषद सदस्यांच्या पत्नी म्हणून मला ह्या भागातील सर्व परिस्थिती, अडचणी, या सर्व प्रश्न, विकासाची गरजा ह्या आम्ही एकदम जवळून पाहिलेल्या आहेत. त्यामुळे जरी माजी जिल्हा परिषद सदस्यांच्या पत्नी म्हणून म्हणजे मी विकास कामे भरपूर करतील ही मला 100% खात्री आहे. आणि कालच आम्ही अलकर्णीच्या ठिकाणी गेल्यावर तिथून आम्हाला जे आमचे अपोजिट पार्टीचे उमेदवार आहेत त्यांनी काय म्हटलं की हा माणूस आल्यानंतर विकास आपला गाव नसून काय विकास करणार आहे. मग त्यांना मी सांगू इच्छितो की ज्यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य म्हणून त्यांनी अडकूर भागातून निवडून येऊन त्यांची जी विकास कामे केली आहेत तो भाग तर अडकूर भाग आमचा नव्हताच. त्याच्यामुळे तुम्ही जी परिस्थिती आहे ती समजून घेऊन ज्या ठिकाणी आम्ही गेलो त्या ठिकाणी रिस्पॉन्स, बल्लाळ साहेबांचा रिस्पॉन्स बऱ्यापैकी आहे की जनमत आम्हाला खूप चांगलं आहे की त्यांनी विकास कामे, ग्रामपंचायती सरपंच म्हणून त्यांनी भरपूर कामं केलेली आहेत, ती सगळ्यांना माहिती आहे. धन्यवाद. तुमचा मतदारसंघ म्हणजे एका बाजूला असा डोंगर कपारीत वसलेला मतदारसंघ आहे, दुसऱ्या बाजूला दौलत सारखा कारखाना आहे, तिथं हलकर्णीची MIDC आहे आणि या MIDC आणि दौलत साखर कारखान्यामार्फत इथं रोजगार संधी उपलब्ध होण्याची भरपूर शक्यता आहे. त्यामुळे तुमचं व्हिजन असं काय, या मतदारसंघाबाबत तुमचं वेगळं व्हिजन काय आहे का? नक्कीच आहे. कारण आता सगळीकडे मुलांना एवढं शिकून सुद्धा तुम्ही बाहेर जावं लागतंय. म्हणजे आता रोजगार प्राप्तीसाठी मुलं-मुली एवढी शिकले आहेत, पण इथं तुम्हाला गोवा, पुण्याच्या ठिकाणी जावं लागतंय. पण आपल्या आमदार साहेबांनी ती आता सगळी परिस्थिती, आता तुम्हाला इथं मोठमोठे कारखाने करून किंवा बाकीच्या सुखसोयी करून इथं रोजगार प्राप्तीसाठी राहावं याच्यासाठी खूप प्रयत्न केलेले आहेत. धन्यवाद मॅडम. आम्ही आमच्या RK न्यूज संदर्भात, RK न्यूजच्या बाबतीत RK न्यूज मार्फत तुमचा हा जो प्रचाराचा जो कार्यभार आता सध्या सुरू आहे तो लोकांच्या पर्यंत पोहोचवण्याचा आम्ही निश्चितपणे प्रयत्न करू. तुम्ही आता या आमच्या RK न्यूजच्या माध्यमातून लोकांना आता अंतिम टप्प्यामध्ये प्रचार करत असताना काय आवाहन कराल? मी एकच आवाहन करेल की तुम्ही जे आता विरोधी पक्ष तुम्हाला साड्या वाटप करतायत किंवा आणि काहीतरी पैसे देतात ते तुम्ही सगळ्यांनी घ्या, आम्ही घेऊ नका असं म्हणणार नाहीये, कारण आम्ही कोणाचं नुकसान करणार नाहीये. पण सगळ्यांना एकच सांगणार, कारण त्यांनी पुढे जाऊन त्यांच्याकडे विकास कमी होणार नाहीयेत, कारण ते आमदार आमचं आहे, पुढचं सगळं पक्षाचं आमच्याकडनं इथून होणार आहे. त्याच्यामुळे सगळ्यांना मी एकच आवाहन करेन की आपण सगळ्यांनी एकत्र होऊन भारतीय जनता पक्षाचे जे जिल्हा परिषद उमेदवार जे 9 सीट आहेत आणि पंचायत समितीचा 18 सीट आहेत त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करा. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. तुम्हाला तुडिये जिल्हा परिषद मतदारसंघातून निवडणूक आता अंतिम टप्प्यामध्ये आहे. तुम्हाला प्रचारासाठी खूप खूप आमच्याकडून शुभेच्छा. कॅमेरामन रुपेशसह निवृत्ती हरकारे, RK न्यूज, चंदगड.